पुन्हा एकदा पवार काका पुतणे एकाच मंचावर येणार आहेत। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात पुन्हा एकदा एकाच मंचावर येत आहेत। निमित्त आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाचं। अजित पवार एकत्र येणार आहेत। शरद पवारांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमानिमित्तानं पवार काका पुतणे एकत्र येताना दिसते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, खरं तर काका आणि पुतण्या एकत्र येण्याचे, पवार काका पुतण्या एकत्र येण्याचे हे योग, चंद्रशेखर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? वसंतदादा शुगर निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येत आहेत। पुण्यातील मांजरी इथं असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही सगळी बैठक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहे। आपण पाहिलं की या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून अजित पवार यांच्या संबंधित असलेला अंबालिका जो अहिल्यानगरचा कारखाना आहे, त्या कारखान्याला सर्वोत्कृष्ट पारितोषिक आज दिलं जाणार आहे। या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। आपण पाहिलं की मागच्या काही दिवसापासून अजित पवार आणि शरद पवार हे राजकीय एकत्र येणार अशा चर्चा आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आज जे आहेत अजित पवार आणि शरद पवार पुण्याच्या या मांजरी या ठिकाणी येत आहेत। त्या अगोदर सुद्धा अनेक वेळा म्हणजे 4 ते 5 वेळा शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते। बिग बनच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते। त्याचबरोबर रोहित टिळक यांच्या टिळक विद्यापीठाच्या एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। त्याचबरोबर जुन्नर या ठिकाणी या एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते। आपण पाहिले की गेल्या अनेक महिन्यापासून ज्या चर्चा सुरू आहेत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आणि या राजकीय पार्श्वभूमी पुढे जी आहे ती वेगळी दिसणार असं अनेक वेळा चर्चा सुरू आहेत। या सगळ्या चर्चेनंतर काका आणि पुतण्या पुन्हा आज मांजरीच्या वसंतदादा शुगर या ठिकाणी येत आहेत। या कार्यक्रमामध्ये दोघांची काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किंवा नात्यांमध्ये सुद्धा तो साखरेचा गोडवा उतरतोय का? पुन्हा पवार कुटुंबीय एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा होतीये का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।